श्री स्वामी समर्थ. सत्य बोलण्याचे साहस केल्यास परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो. बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. पाहू शकता आजच्या दिव्यात सुद्धा मस्त असा आकार तयार झालेला आहे आणि फूल तयार झालेला आहे. तुम्ही सांगा हे काय आहे ते. जसं पारायण करते तेव्हापासून रोज आपल्या दिव्यामध्ये वेगवेगळे आकार तयार होतात. चला तर आजची पूजा दाखवते. ही आहे आजची पूजा. तर सकाळी दाखवलेली नाही. आणि ह्या पाण्याचं काय करायचं, आता स्वामी महाराजांना जे पाणी ठेवतो आपण देवघरामध्ये त्याचं काय करायचं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आत्ताच माझी पोती वगैरे वाचून झालेली आहे. आता इतक्यात पोती वाचते तेव्हा तुपाचा दिवा लावित असते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय महाराज की जय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण का करायचे आणि गुरुचरित्र पारायण केल्याने काय परिणाम होतात आणि आपल्या घरामध्ये काय फरक पडतो. चला तर सुरुवात करूया. गुरुचरित्र पारायण आता सध्या तर सप्ताह चालू आहे. दत्त जयंती आहे. आपल्याला ही सेवा 28 नोव्हेंबर पासून 5 डिसेंबर पर्यंत स्वामी सेवा करायची आहे. आणि हा मार्गशीर्ष महिना असतो ते दत्त महाराजांचा, गुरुकृपेचा, विष्णू भगवानचा, नारायण भगवानचा आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये जितकी काही सेवा कराल, दान कराल, जप कराल ते अनंत पटीने फळ मिळते आपल्याला त्या सेवेचे. त्यामुळे आपल्याला हा पूर्ण जे डिसेंबर महिना आहे म्हणजे मार्गशीर्ष महिना, त्या महिन्यामध्ये खूप खूप सेवा करायची आहे. चला तर सुरुवात करूया. गुरुचरित्र पारायण आता सध्या सप्ताह चालू आहे. प्रत्येक मंदिरामध्ये, केंद्रामध्ये सप्ताह चालू आहे आणि बरेच लोक घरी पारायण करणं होत नाही म्हणून सप्त्याला जाऊन तिथंच पारायण करतात. पण तिथं पारायण न करता, तिथं पारायण केलं तरी अतिउत्तम आहे, पण तिथं पारायण न करता आपल्या घरात पारायण केल्याने काय होते, जर गुरुचरित्र पारायण आपल्या घरात केले तर आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत, पितृदोष, वास्तुदोष, कुंडली दोष आणि आपल्यामध्ये जे काही दोष आहेत, सर्व प्रकारचे दोष निवारण्याची शक्ती ताकद फक्त गुरुचरित्र पारायणात आहे. त्यामुळे आपल्या होईल तितकं सहजासहजी आपल्या घरातच पारायण करायचं आहे. तुम्हाला 7 दिवसाचं झालं नाही, 21 दिवसाचं झालं नाही तर 3 दिवसाचं तरी नक्की आपल्या घरातच गुरुचरित्र पारायण करा. आता दुसरं, तर गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळायचे आहेत. गुरुचरित्र पारायण करताना नॉनव्हेज खायचं नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. परस्त्री असेल तर तिला माते समान मानायचं. आणि बाकीचे तुम्हाला नियम तर माहिती आहेच. पर अन्न खायचं नाही म्हणजे बाहेरचं अन्न खायचं नाही. जर लसूण कांदा खाणं होत नसेल तर ते पण खाणं स्किप करू शकता. आणि जर होतच नसेल तर खाल्लं तरी चालतं, तसं काहीही नाही. फक्त आपलं मन विचलित होऊ नये म्हणून लसूण कांदा खायचा नसतो, बस इतकंच असतं. आणि बाकीचे तुम्हाला तर माहिती आहेत. आता तिसरा, हा महिना भगवान नारायण, श्री दत्त आणि गुरु उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात जप, तप, पारायण, दान, धर्म अनंत पटीने फळ देतात. त्यामुळे या महिन्यामध्ये जितकं होईल तितकं पारायण करा, जप करा, तप करा, दान करा, धर्म करा. हे सगळं अनंत पटीने वाढले जाते आणि अनंत पटीने फळ मिळते. त्यामुळे हे केलेलं अतिउत्तम आहे. 7 दिवसाच्या सतत वाचण्याने काय होतं, आता 7 दिवस पारायण केल्याने 3 दिवसाच्या सतत वाचण्याने आपल्यामध्ये काय बदल होतात, तर आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते, नकारात्मक भीती असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम येतात. आपल्यासोबत काही घटना होत नाही तरी पण भ्रम येतात. आपण बाहेर गेलो तर आपल्याला कोणी काय करतो काय की, मारतं काय की, आपला ॲक्सिडेंट होतो काय की, आपल्यासोबत अपघात होतो काय की, असे बरेच प्रकारचे भ्रम होतात. आपल्याला काही बाहेर बाधा झाली का, हे सगळे जे भ्रम असतात ना ते दूर होतात आणि नकारात्मक भीती तुमच्या मनात जी आहे ना ते दूर होते आणि आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. आता 5वा, वाईट विचारापासून दूर राहणे. आता ह्याचे नियम आहेत. गुरुचरित्र पारायण करतानाचे नियम: वाईट विचारापासून दूर राहणे, संयम ठेवा, सेवा, दान, प्रार्थना वाढवणे. वाईट विचारापासून दूर राहणे, संयम ठेवायचा,
दान वाढवणे, प्रार्थना वाढवणे आणि खूप सारी सेवा करणे, आचार विचार आणि जीवनशैली सुधारणा करणे, आचार विचार आणि जीवनशैलीमध्ये सुधारणा करणे हेच गुरुचरणी खरी कृपा आहे आणि खरं आहे. आपण समोरच्याला आचार म्हणजे आपले जे विचार आहेत, आचार आहेत, आपण जे वागतो बोलतो त्याच्यामध्ये सुधारणा, जे काही चुकीचं आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणे, समोरच्याचा पटकन अपमान करू नये. गुरुचरित्र पारायण करताना हे तर नियम पाळायचे आहेत की कोणाला असं वाईट बोलू नये, वाईट विचार करू नये कोणाविषयी, सतत समोरच्याविषयी कोणाही विषयी असो सतत चांगले विचार करायचे आहेत. इतके नियम पाळून जर गुरुचरित्र पारायण केलं तर तात्काळ फळ 100% मिळतं आणि आपल्या इच्छा पण पूर्ण होतात. नक्की 28 नोव्हेंबर पासून 5 डिसेंबर पर्यंत नक्की गुरुचरित्र पारायण करा. होत नसेल तर सारामृत पारायण करा. 7 दिवस होत नसेल तर 3 दिवस करा. आणि एक मांडी पारायण म्हणजे ज्यावेळेस आपण पारायण करायला बसतो त्यावेळेस अजिबात उठायचं नाही. जे काही आपल्याला करायचं आहे, पाणी पिणे, बाथरूम वगैरे सगळं आपल्याला अगोदर जाऊन येऊनच नंतरच आपल्याला पोथी वाचायला बसायचं आहे. जोपर्यंत आपण आरती करीत नाहीत तोपर्यंत आपल्याला उठायचं नाही. याला म्हणतात एक मांडी पारायण, एक बसनी पारायण. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, फॉलो करा, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून याचा सर्वांना फायदा होईल. बरोबर का नाही? आणि गुरुचरित्र पारायण का करावे हे आता समजलं असेल तुम्हाला, त्यामुळे नक्की गुरुचरित्र पारायण एकदा तरी आपल्या घरामध्ये करा. श्री स्वामी समर्थ. एकदा केल्यास 3 वेळेस हे करायलाच पाहिजे, याचा नियम आहे आणि करायलाच पाहिजे. चला, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.